नमस्कार शेतकरी मित्रांनो काल झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यामध्ये कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेले आहे। नगर शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली। वादळी वाऱ्यांसह मंगळवार दिनांक 27 रोजी 6 वाजायच्या सुमारास पावसालाही सुरुवात झालेली आहे। त्यानंतर सुमारे अर्धा तास मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या। या पावसामुळे काढणीला आलेल्या ज्वारी, कांदा, गहू पिकाला याचा फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले। विशेषतः गहू, हरभरा, ज्वारी या पिकाचे नुकसान झालेले आहे। तर फळबागांमध्ये आंबा, द्राक्षे या पिकांचे नुकसान झालेले आहे। आंब्याला सध्या मोहर आहे, कैरे आलेले आहेत। अवकाळी पावसामुळे या आंबे, द्राक्षाचे नुकसान झाले। आज पुन्हा वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसह आंबा, द्राक्षे, संत्रा, मोसंबी या फळबागांचीही नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। नगर शहरासह तालुक्यातील काही भागात अवकाळीचा तडाखा बसला। गेल्या 2 दिवसात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली असून या पावसाने सखल भागात पाणी साचले होते। सध्या ग्रामीण भागात कांदा काढणीचे काम सुरू आहे। त्यात कांद्याला चांगला भाव असल्याने कांदा पिकाकडे लक्ष आहे। मात्र या पावसाने कांद्याच्या गाभ्यात पाणी गेल्याने कांदा पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान, जय किसान।